सर्व प्रकाशाचे अधिकारी सर्वांना विनम्र अभिवादन. प्रार्थनेसाठी ध्यानाची स्थिती घेऊया. प्रकाशाची कल्पना करूया. प्रकाश वर, खाली, मागे, पुढे, उजवीकडे, डावीकडे संपूर्ण असं प्रकाशानं भरून गेलं आहे अशी कल्पना करूया आणि भावपूर्ण अंतःकरणाने प्रार्थना म्हणूया. ओम मातृदेवाय नमः. ओम पितृदेवाय नमः. ओम माता पिताय नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मविद्या नमस्कृत्यं मद्गुरो सद्गुरो चरणं तथा ज्ञानप्राप्त्यर्थप्रस्थानम् अष्टांगमार्गे करोम्यहम्. सन्तुष्टोऽहं कृतज्ञोऽहं कृतार्थोऽहं पुनः पुनः प्राणनादतेजोऽहं. नमो ब्रह्मविद्या नमः. नमो ब्रह्मविद्या नमः. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितयेन तस्मै श्री गुरवे नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. शांतिपाठ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनामधितमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांतिः. हरिहर ओम. ओम श्री पद्मसंगम गुरुभ्यो नमः. ओम श्री ब्रह्मांड नायका हरिहर ओम. आणि आता दोन्ही हाताचं घर्षण करून ती ऊर्जा आपण आपल्या संपूर्ण चेहऱ्यावरून फिरवायची आहे. सरांना मी विनंती करते आपल्या पाठाला आपण सुरुवात करावी. मला प्रार्थना म्हणण्यासाठी संधी दिली त्या मी आभारी आहे. मी आभारी आहे. मी आभारी आहे. कीर्तिताई, तुम्हाला काय सांगायचंय का? सुरू करण्याच्या अगोदर घेऊया विषय. हो, बोलायचं आहे गुरुजी. आपण जे वनस्पती विश्वाचं मानसिक पातळीवर शोषण करायचं सांगितलं आणि त्याबद्दल थोडं ध्यान करून 3 मिनिटात तुम्हाला कुठलं वनस्पतीचं कुठलंही महत्वाचं वाटतो त्याविषयी मी थोडस लिहिलं आहे ध्यानमय करून. त्याच्याबद्दल सांगायचं होतं, म्हणजे त्याचं वाचन करायचं होतं मला. सांगा की. धन्यवाद गुरुजी. शारीरिक श्वसन प्रकार वनस्पती विश्वाशी संबंधित. 4थी पायरी प्राण. प्राण म्हणजेच आपला प्राणवायू ऑक्सिजन. आपण खनिज विश्वातून वरच्या पातळीवर पोहोचतो तेव्हा आपण वनस्पती विश्वावरती अवलंबून असतो. सर्व प्रकारे मुख्य घटक श्वास आपला प्राणवायू ऑक्सिजन वनस्पती विश्वाकडून मिळतो. ध्यानात बसल्यानंतर विचार आला, आपणास वनस्पती रूपाने कोणते रूप भावते? फांदी की पान, फळ, फूल की खोडमूळ की बीज? वनस्पतीचे सृजनशील तत्व बीजातच सामावलेले असते. जसे की बीज पृथ्वीत रुजवले की प्रथम त्याला ते अंकुरते म्हणजेच प्रथम मूळ तयार होते. मूळ मातीत रुजते तेव्हा कोंब बाहेर येऊन पान तयार होते. पान, फांदी, खोड, मग असंख्य फांद्या. एका विशिष्ट कालावधीनंतर त्याला कळ्या, फुलं येतात. फुलं नंतर फळ लागतात. परत फळात बीज तयार होते. प्रथम मूळ हे महत्वाचे आहे. मूळ असेल तर जमिनीतून पाहिजे ते द्रव्य खनिज शोषले जाते. मग वर येऊन त्याला पाणी येतात. मुळामार्फत द्रव पदार्थ खनिज पानापर्यंत पोहोचले जाते.
पानापर्यंत पोहोचले जाते. पाने द्रव्य व खनिज शोषून सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने ते पाहिजे ते अन्न घटक तयार करतात व ते फांदी मार्फत सर्व ठिकाणी पोहोचवले जातात. त्यापासून कळी, फूल, फळ, बीज तयार करतात. पानं ऑक्सिजन वायूची निर्मिती करतात, वातावरण सिद्ध ठेवतात, मुळांमार्फत जमिनीचा पोत सुधारवतात, जमिनीची झीज होत नाही व ढगांना अडवून पाऊस पाडण्याचंही झाडे मदत करतात. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत करतात. झाडे तोडल्याने पृथ्वीभोवतीचे जो आवरण असते ओझोन वायूचे, त्या ओझोन वायूच्या आवरणाला विरळपणा येतो आणि त्यामुळे सूर्याची किरण उष्णता वाढून पृथ्वीचे तापमान वाढते. पूर्ण झालं? हो, नाही, पृथ्वीचे तापमान वाढ होते, वाढ होते व पर्यायाने समुद्राचे तापमान वाढते. त्यामुळे सुनामी लाटा तयार होतात, बर्फ वितळण्याचे प्रमाण वाढते, चक्रीवादळ तयार होतात, नद्यांना पूर येतो, कुठे अतिवृष्टी होते तर कुठे दुष्काळ होतो. पावसाने नवीन पिकांची निर्मिती होते. पर्यायाने पावसाळ्यात ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असते, म्हणून आपल्याला सर्वांना पावसाळ्यामध्ये प्रसन्न व प्रफुल्लित वाटते. असे हे वनस्पती विश्व संपूर्ण पर्यावरणास व मानवजातीस पृथ्वीस देत राहते. त्याबद्दल काहीही घेत नाही की मागत नाही. वनस्पती विश्व हे श्रेष्ठ आहे. मग त्यात प्रत्येक गोष्टी, मूळ, पान, फांदी, फूल, फळ, बीज हे मला सर्वच महत्वाचे वाटते. आपण वनस्पती विश्वाचे व परमपिता परमेश्वराचे आभार मानूया. धन्यवाद. आभारी आहो. धन्यवाद. वनस्पती विश्वाचं आपल्या साधनेतलं महत्त्व त्यांनी ध्यानामध्ये त्यांना जे काही अनुभव आला तो त्यांनी शब्दबद्ध केलाय. मग आता याच्यावर कोणी ऐकताना विचार केला किंवा अगोदर केला असेल की आणखी काय विचार करायला हवा होता किंवा त्यांचा विचार योग्य होता? कारण प्रत्येक प्रकृती निराळी आहे, प्रत्येक प्रकृतीला वेगळा अनुभव येणार आहे साधनेचा. गुरुजी, मी बोलू का थोडं? बोला. कीर्तिताईंच्या ह्या विश्लेषणालाच अनुसरून पुढे मी कंटिन्यू करते की वनस्पती विश्वापासून अजून एक वैशिष्ट्य म्हणजे वनस्पती विश्व भेदाभेद करत नाही किंवा गरीब श्रीमंत असा भेदभाव करत नाही किंवा लहान मोठा असाही भेदभाव करत नाही. दुसरा अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जगण्याची दुर्गम इच्छा वनस्पती विश्वाजवळ असते. बघा तुम्ही पाण्याच्या टाकीजवळ वगैरे सुद्धा एखादं रोप उगवलेलं किंवा पिंपळाचं रोपटं वगैरे थोडीशी कुठं मातीचा अवशेष मिळाला तर लगेच त्यातून पडलेलं बीज उगवायचा प्रयत्न करतं. आणि मानव जातीमध्ये थोडं सहन करण्याची वृत्ती कमी असते, परंतु वनस्पती विश्वाकडून जगण्याची दुर्गम इच्छा म्हणजेच जगण्याविषयी किती त्यांचं म्हणजे हे असतं, म्हणजे उत्सुकता असते किंवा चिकाटी असते की म्हणजे जन्मासाठी तुम्ही जिवंत राहण्यासाठी किती ते आणि नेहमी इतरांना स्वतः उन्हात उष्णता, सूर्याची उष्णता सहन करून पाऊस वादळापासून सहन करून इतरांना ती सावली, फळ, फुलं वगैरे देत असते. असं एक मला म्हणजे वाटतं की वनस्पती विश्वास करून अजून हे 1-3 गुण घेण्यासारखे. एक प्रकारे सोशिकपणा आहे, त्यांच्याकडून आपण ते शिकू शकतो. आता त्या बघा दोघींनी 2 विचार मांडले, दोन्ही विचार बरोबर आहेत. पण संबंधानेच एक विचार मांडू शकते. मांडा. याला धरूनच एक विचार मी मांडू शकते. वनस्पती विश्व हे आपल्या सर्वांसाठी, सजीवांसाठी ते योग्य वरदानच आहे आपल्याला. आपण जे आता ते चौथा प्रकार आहे आपला शारीरिक पूर्णत्व. मग या शारीरिक पूर्णत्व प्रकाराकडे आपण कसं आलो हे आपण साधनेच्या दृष्टीने पाहूया. शारीरिक पूर्णत्व हा श्वसन प्रकारापैकी आपला चौथा प्रकार आहे. या आधीच्या 3 प्रकारामध्ये आपण संपूर्ण शरीराचं शुद्धीकरण केलेलं आहे, सुसंगत केलेले आपलं शरीर त्यासाठी आपण तयार केलेलं आहे. प्रत्येक स्नायू आपला सुधारलेला आहे, प्रत्येक नाडी आपली शुद्ध झालेली आहे, पेशीनं पेशी जागृत झालेली आहे आणि आपलं पूर्ण शरीर हे ऊर्जेनं भरलेलं आहे.
आपले शरीर ह्या विश्वातील सर्वात सुंदर, म्हणजे तो तिसरा पाठ आहे की माझे शरीर खूप सुंदर आहे, जगातील सर्वात अतिसुंदर, असं ती तो आहे तो विश्रांती पाठ. सर्वात सुंदर, गुंतागुंतीचं आणि अचूक असं एक यंत्र आहे. याचा प्रत्यय आपल्याला आता आलेला आहे. आपण प्रगत वर्गामध्ये आहोत. याचं प्रत्यय आपल्याला, याचा अनुभव आपण घेतोय त्या सगळ्या ह्या विश्रांती पाठातून. आपण श्वासाबरोबरच आत ओढून घेत असलेली आपली वैश्विक ऊर्जा आतमध्येच आपण धरून ठेवलेली आहे. आपले शरीर स्थूल पातळी करून स्पंदनाच्या सूक्ष्म पातळीकडे जाऊ लागते. ही स्पंदने श्वसनाच्या तीव्र साधनेमुळे तयार होतात आणि त्या जीवनशक्तीची जाणीव आपल्याला होऊ लागलेली आहे. अशा तऱ्हेने आपलं शरीर हे पूर्णत्वाकडे जाऊ लागलेलं आहे. असं ह्या चौथ्या शारीरिक पूर्णत्व श्वसन प्रकाराचा थोडक्यात सारांश. अजून कोण सांगते? बघा, 2-3 लोक बोलत आहेत. प्रत्येकाने थोडं थोडं बोलण्याची सवय ठेवायची. आपल्याला काय होतं, बोलण्यातनं सुद्धा एक तत्व व्यक्त होतं आपल्यात, आणि त्याला व्यक्त व्हायची सवय लागली की मग त्याला नवीन नवीन ज्ञानही पण आपोआप मिळायला लागतं. इंगुळकर सर काय सांगताय का? माझ्या मोबाईल मध्ये काय प्रॉब्लेम होत हे होते, मला करेक्टपणा ऐकायला मिळालं नाही. पण वनस्पती म्हणजे हे वनस्पती म्हणलं की त्याग आला, त्यागाचं प्रतीक आहे ना वनस्पती. वनस्पती बरोबर आहे. वनस्पती म्हणजे त्याग आला. एकदम एका शब्दात अगदी अचूक सांगितलं तुम्ही. बघा, आता आपण प्रगत म्हणजे थोडं सूक्ष्माचा अभ्यास करतो. मग सूक्ष्म आपल्या जीवनामध्ये नक्की काय आहे याचा आपल्याला शोध घ्यायला सांगितलं या पाठामध्ये. बघा, त्यांनी काय सांगितलं की सृष्टीच्या वैश्विक व्यवस्थेविषयी विश्वाची ओळख आपल्याला या पाठातून करून घ्यायची. आतापर्यंत आकाश विश्व आपण पाहिलं, खनिज विश्व पाहिलं, प्रकाश विश्व पाहिलं, आणि आता आपण वनस्पती विश्वाकडे आलो. याच विश्वाचा अभ्यास आपण प्राथमिक स्तरावर पहिल्या प्राथमिकच्या वर्गामध्ये सुद्धा केलेला आहे. पण सूक्ष्मातनं विचार करत असताना आता जेवढं काही वर्णन तुम्ही सर्वांनी केलं, हे स्थूल होतं का सूक्ष्म होतं? स्थूल होतं. स्थूल होतं. म्हणजे स्थूल होतं. हा विचार चुकीचा नाहीये, पण आपल्याला आता आत्म्याकडे पाहायचंय म्हटलं तर त्या सूक्ष्म दृष्ट्यातून जे ब्रह्म आहे, जी सृष्टी आहे, तिचा अभ्यास आपल्याला करायचा. मग सूक्ष्मातली सृष्टी कशी दिसत असेल? आता आपल्या डोळ्यासमोर झाडं आली, वनस्पती आली, हे सगळं दृश्य स्वरूप आहे. डोळे बंद केले तरी दिसणार आहे, डोळे उघडे ठेवले तरी दिसणारच आहे. पण ह्या वनस्पतीचं सूक्ष्म रूप सुद्धा काय आहे? बस आकाशाचं सूक्ष्म रूप, प्रकाशाचं सूक्ष्म रूप आणि खनिजाचं सूक्ष्म रूप. खनिज सूक्ष्म रूपात म्हणजे ती दडलेली असतात. जेव्हा त्याचा शोध घेतला जातो तेव्हा ती कुठेतरी खाणीमध्ये सापडतात. मग त्या शोधानंतर त्याचं रूपांतर होतं. आकाश विश्व इतकं व्यापक आहे की त्यांनी सगळ्यांना सामावून घेतलंय. म्हणजे आपण पण त्याचाच एक भाव आहोत. ते आपल्यामध्ये नाही, आपण त्याच्यामध्ये आहोत. आणि प्रकाश म्हणजे या सगळ्या गोष्टीची जाणीव आपल्याला करून देतं, ज्ञान करून देतं. आणि खनिज विश्वाची गरज आपल्या शरीरामध्ये जर कमतरता निर्माण झाली तरी लगेच त्याची उणीव सुद्धा ते जाणीव करून देतं. बघा, व्हिटॅमिन D3 कमी झालं आपल्या शरीरामधलं तर आपल्याला लगेच त्याची जाणीव होते. मग त्याच्या गोळ्या घ्याव्या लागतात, उन्हात बसावं लागतं, किंवा त्याची इंजेक्शन्स आहेत ती इंजेक्शन्स घ्यावी लागतात. हे झालं स्थूल स्वरूपामध्ये. पण याचं खनिजाचं सूक्ष्म स्वरूप काय असेल? D3चं. प्रकाशाचं सूक्ष्म स्वरूप काय असेल? आकाशाचं सूक्ष्म स्वरूप काय असेल? तसंच गुरुजी, सर्वच विश्व आकाश विश्वात सामावलेले आहेत ना? हो, सर्व 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 आकाशाच्या याच्यामध्ये हे सगळे साई विश्व सामावलेले आहेत. विश्वात सर्व विश्व सामावलेले. सगळी विश्व सामावलेली. मग ह्याची ओळख करून घेताना जर आकाश विश्व सगळ्यांना सामावून घेतं, पण सामावलेली कोणती गोष्ट डोळ्यांना दिसते का स्थूल? नाही दिसत. मग आपण प्राथमिकमध्ये अभ्यास करताना एक विचार नेहमी करतो की आपण बोललेले शब्द कुठे जातात? अवकाशात. अवकाशात जातात. आपल्याला दिसतात, बोलतानाही दिसत नाही, बोलतानाही दिसत नाही, पण कानांना मात्र त्याची संवेदना जाणवते. पंचमहाभूतातल्या या
कानाला ती संवेदना जाणवते, पंचमहाभूतातलं नाही तर पंचकर्मेंद्रियांमध्ये, ज्ञानेंद्रियांमध्ये. बरोबर. मग ह्याच्यामध्ये जर जाणीव होते आपल्याला, तर ती जाणीव नंतर कशी टिकते, तर स्मृतीमध्ये आपण म्हणतो मेंदूमध्ये जाते. मी अनघाताईंनी काहीतरी चैतन्य शब्द सांगितला होता ना, तुम्ही तुमचा आवाज पूर्ण हो, नाही हो. होत, चैतन्य हो, हो. शब्द. मग ते चैतन्य आपल्यातून व्यक्त होते, ते चैतन्य आपल्यामध्ये व्यक्त होते. कसं होतंय? शब्दातून होतंय, कृतीतून होतंय, आणि त्याला माध्यम आपलं शरीर आहे. शरीर नसेल तर यातली कोणतीच गोष्ट आपल्याला जाणवणार नाही. जाणीवा जरी शरीराच्या असल्या तर त्या जाणीवाच्या मागे जे सूक्ष्म जग आहे त्याच्या मार्फत ते घडून आणतंय शरीरावर. शरीर हे साधन आहे आपल्याला साधन आहे. व्यक्त होण्यासाठी. मग आता आपण या वनस्पती विश्वाचा विचार केला. तुम्ही जे वर्णन सांगितलं ध्यानामध्ये बघितलं, तुम्ही काय केला, स्थूलाच्या दृष्टिकोनातून विचार केला, तो विचार बरोबरच आहे. मग अजून सूक्ष्म सृष्टीचा विचार जर केला आपल्याला, तर वनस्पती विश्व काय आहे? तर वनस्पती विश्वाची सुरुवात कशापासून होते, कोण सांगेल? बीज बीज. एकदम 100% बरोबर. खनिज गर्भातून होते, बरोबर आहे. पृथ्वीच्या गर्भातून पृथ्वीच्या अंकुरण होते. गर्भातनं हे आणि- वनस्पतीला बीज आणि पृथ्वीचा गर्भ जेव्हा त्यांचा दोन्हीचा संयोग होतो तेव्हा बीजाची उत्पत्ती होते. मग तुकाराम महाराजांनी सुद्धा ह्या आध्यात्मिकेचा एक अभंगाची एक रचनेतला एक ओळ त्यांची अशी की, एक बीजा केला नाश तेव्हा भोगले कणीस. म्हणजे एका दाण्यापासून 1000 दाण्यांची निर्मिती होते. हे पृथ्वीच्या वनस्पती विश्वाचं वैशिष्ट्य आहे. मग आता ही सूक्ष्मातली जी रचना आहे तिची ओळख आपल्याला प्रगतवरमध्ये करून घ्यायची. आता वनस्पती विश्व बाहेर आहे की बीज आपलं पृथ्वीच्या गर्भात गेलं, त्याला अंकुर फुटला, त्याची वनस्पती झालं किंवा झाड झालं. मग झाड असेल तर फळ आलं, वनस्पती असेल तर काय धान्य असेल ते धान्य आलं, किंवा भाजी असेल, जे काही आहे ते त्याचं निर्मिती झाली. पण आता खरं वनस्पती विश्वाचं सूक्ष्म रूप आहे की पृथ्वीचा गर्भ आणि त्याला बीज अंकुरण्यासाठी लागणारं एक बीज, ह्या दोन्हीचा जो संयोग आहे हे खरं सूक्ष्मातलं वनस्पती विश्व आहे. मग तिथे घडणारी जी प्रक्रिया आहे की ते बीज त्या पृथ्वीच्या गर्भामध्ये सामावलं जातं, तिथे त्याला पंचमहाभूतातलं पाणी मिळतं. हा सांगा. ते वनस्पती विश्वासंदर्भातच, म्हणजे आता मी सर्व आहे ह्यात आपल्या म्हणजे वनस्पती विश्वात मी कशी सर्व आहे असं, म्हणजे 2च मिनिटात आहे मी हा, सांगा, सांगायला सांगा, लागले सांगा. म्हणून बोलते. सांगा. सांगू काय? सांगा. तर आता ह्या वनस्पती विश्व म्हणजे आता आपण आजूबाजूला आता ह्या मृग नक्षत्राच्या सरी, त्यातला मुसळधार पाऊस, त्याच्यात मी आहे, माझ्यातला जो दिव्य प्रकाश आहे, हिरव्यागार मौशार गवतांच्या गालीच्या वरही माझ्याचा तोच दिव्य प्रकाश मला दिसतो. हिर झाडांच्या दाटीतही तोच दिव्य प्रकाश, सळसळत्या वेलींमध्ये मी दिसतोय, फुलांच्या सुगंधात मी दिसतो आहे, आणि फळांच्या रसामध्ये तोच दिव्य प्रकाश. प्रत्येक वनस्पतीच्या झाडात पानात तो दिव्य प्रकाश मला दिसतो आहे. मी त्या वनस्पती विश्वाला व्यापून टाकलं आहे, आणि त्यामुळं मला वृक्ष संवर्धन, वृक्ष संरक्षण, झाडे लावा, झाडे जगवा, निसर्गाचा समतोल राखा, यावर मी उत्स्फूर्तपणे प्रोत्साहन देते या गोष्टींना. हरिओम. एवढंच म्हणायचं. तर बघा, हे पण वर्णन बरोबर सांगितलं. मग आता आपण सांगितलं की एक बीज ज्याचा जो संयोग होतो, ह्या संयोगाचं जे सूक्ष्म आहे त्याला म्हणायचं सूक्ष्मातलं वनस्पती विश्व. आता जो संयोग मी होतो, सांगू जरा, मी बोलू जरा. हा बोला. मी काय लिहिलं होतं ते सांगते. वाचा वाचा की, वाचा, सर्वांना उपयोगाला होते. पावसाची म्हणजे माझ्या मनातलं थोडंसं, पावसाची आज धरून सुकलेली झाडे आणि झुडपे पाऊस पडताच टवटवीत झाली. पावसाच्या आगमनाने त्यांना जीवदान मिळालं आणि पानांना नवीन हिरवीगार पालवी फुटली, आणि निसर्गात आनंदाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले, असं मला वाटलं. म्हणजे बघा, आता तुम्ही सांगितलेला हा जो भाग आहे, हे वनस्पती विश्वाला ज्या सृष्टीने सहाय्य केलं त्या सहाय्यभूतचा परिणाम तुम्ही सांगितला. म्हणजे जर पाऊस आला तर त्या वनस्पती विश्वाला त्याची मदत होणार आहे, तो नाही आला तर ते कोमेजू पण शकते. बरोबर सांगितलं तुम्ही. मग या सृजनासाठी जे जे घटक आवश्यक आहेत त्याचा सूक्ष्म स्तरावर आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे की जे डोळ्याला दिसत नाही पण आंतरचक्षुला आपल्याला त्याची जाणीव झाली पाहिजे. बघा, शेतकरी सुद्धा सहजपणे ती कृती करतो.
धान्य पेरायचं म्हणतो तो दुकानातनं ते बी आणतो, पण त्याच्यामध्ये ती भावना नसते. त्याचं बीज काय असतं की बाबा मी धान्य पेरतोय आणि याच्यातून मला उत्पादन वाढणार आहे, एवढाच त्याचा विचार असतो. पण विश्व काय सांगतं, अरे ह्या बीजापासनं संपूर्ण सृष्टीच्या एका सजीवांच्या पालन पोषणासाठी हा घटक वापरला जाणार आहे. मग ते अन्नधान्य असू, फळ असू किंवा वनस्पती भाजी स्वरूपात असू, कुठल्याही स्वरूपामध्ये असू. बघा, प्राथमिकमध्ये आपण झाडाच्या त्यागामध्ये विचार करता आपण नारळाचा विचार केला होता. नारळ कसा उपयोगी पडतो, म्हणजे फळ म्हणून तर पडतोच, मग त्याच्या झाडाचं त्या झावळ्यांचा उपयोग होतो, खोडाचा उपयोग होतो. अशा प्रत्येक घटकाचा त्याग तेथे सांगितलेला होता, म्हणजे त्याचं कुठलीही गोष्ट वायाला जात नाही. मग याचा मानवी जीवनाशी लावायचा जो संदर्भ आहे तो असा आहे की जर वनस्पती विश्व त्याग करून संपूर्ण सृष्टीला मदत करतं, तर मी मानवी जीवनामध्ये राहत असताना मी माझ्यासमोर असणाऱ्या सजीवांना कशा पद्धतीने त्याग करून उपयोगी पडू शकतो, कसं उपयोगी पडू शकतो. काय म्हटलं प्रश्न सर? वनस्पती विश्व ज्याप्रमाणे त्याग करतं त्याच त्यागाची आवृत्ती मी मनुष्य विश्वामध्ये आलो. आता आपण 6व्या चक्रावर मी प्रगत होत होत पुढे आलो. मग मी मनुष्य विश्वामध्ये असताना माझ्यामधल्या वनस्पती तत्वाचा उपयोग करून मी समाजासाठी कसा उपयोग पडेल, म्हणजे सजीवांसाठी कसा उपयोगी पडेल. निरपेक्ष कर्म. निरपेक्ष कर्म. मग बघा, आता आपण साधनेमध्ये ज्या कृती करतो त्या आपल्या किती निरपेक्ष आहेत आणि किती सापेक्ष आहेत याचं आपल्याला थोडंसं आपलं अवलोकन करायचं. एकदम जमणार अजिबात नाही, पण हळूहळू त्यागाची भूमिका लक्षात ठेवायची. म्हणजे वनस्पती विश्वाचे आपण जे कहायचंय ते आपण एक प्रकारे आपण पर्यावरणाचं आपण मानव आहोत, आपल्याला बुद्धी आहे, तर मग आपण एक प्रकारे सर्व जे आपल्यासाठी परमेश्वरांनी निर्माण केलं आहे त्याचं आपण जतन करून संरक्षण करून त्या बाबतीत आपण त्यागवृत्ती ठेवावी. मग आणि सकल मानव जातीच्या साठी जे काही आपल्याकडून होईल म्हणजे त्या काही न मिळवता त्यागाच्या वृत्तीने जे काही करता येईल ते आपण करायला पाहिजे. बरोबर तुम्ही सांगितलं. आता याच्यामधला विचार लक्षात ठेवा की आपण जो विचार करतोय तो विचार त्या वनस्पती विश्वाला सहाय्यभूत ठरण्यासाठी करतो. म्हणजे मला वनस्पती विश्वाचं जर जतन करायचं आहे तर त्याला हातभार लावण्याचं काम झालं पाहिजे. मग बघा, आता आपण मगाशी अंजली त्यांनी सांगितलं की झाडांचं संवर्धन, वृक्षरोप लावणं हे आपलं कर्तव्य आपण समजतो, म्हणजे हा आपल्या साधनेचा एक भाग आहे. मग काही लोक विनाकारण त्याच्या वृक्षाची तोड होते. बघा, आजही बऱ्याच ठिकाणामध्ये जळणासाठी किंवा मग ती त्यांची गरज आहे, कारण त्यांना त्यांचं अज्ञान आहे. मग ह्याची जागृती करणं हा सुद्धा आपल्या साधनेचा एक भाग असू शकतो. म्हणजे या विश्वाला त्या विश्वाने जो त्याग केला त्याच्यामुळे मला अन्नधान्य मिळालं, त्याच्यामुळे मला वेगवेगळ्या वनस्पती भाज्या मिळाल्या, वेगवेगळ्या प्रकारची फळं प्राप्त झाली, त्याच्यापासून निरनिराळ्या होणाऱ्या वस्तूंचा वापर करून माझं जीवन सुसह्य झालं. इतकं जर वनस्पती विश्व माझ्यासाठी करतंय तर मी वनस्पती विश्वासाठी तर आपलं त्याच्याप्रती काहीतरी कर्तव्य आहे आणि ते आपण पार पाडलं पाहिजे. ही आपली साधन आहे. मग असा विचार जेव्हा जेव्हा आपण करू तेव्हा तेव्हा या विश्वाची कृतज्ञता आपल्याकडनं व्यक्त होईल. मग ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हा पाठ अभ्यासतोय, हा आपल्या साधनेचा भाग म्हणून. मग आपल्याला जर या साधनेच्या पाठामध्ये जर हे सगळं अनुभवायचं आहे तर त्यांनी आपल्याला काय सांगितलं की बाबा शारीरिक पूर्णत्व जो प्रकार आहे आपला 4 क्रमांकाचा तो आपल्याला मानसिक पातळीवर चांगल्या पद्धतीने करता आला तर ह्या विश्वाच्या अनुभूतीचा भाग आपल्याकडनं घडेल. मग आपण हा जो प्रकार आहे शारीरिक पूर्णत्व हे माझ्यामध्ये किती पूर्णत्व आलेलं आहे त्याच्यानुसार आपल्याकडनं तो प्रकार घडणार. आता शारीरिक स्तरावर करतानाची कृती आहे ती कृती थोडा विचार करा, काही करू नका, कशी करायची व्यवस्थित त्याचं अवलोकन करून सांगा की आपण शरीराच्या स्तरावर करताना कशी करणार. वर्णन करायचे का सर? काय म्हटलं सर? आपण शारीरिक स्तरावर समजा हा 4था प्रकार करतोय तर सुरुवातीपासूनची कृती कशी आहे कोण सांगेल?
सांगू का? हा. दुसरं कोणी सांगू सांग? सर? सांगू काय? हां सांगा सांग. सांगा. अंजली ताई सांगा, तुम्ही सांगा. शारीरिक पूर्णत्व श्वसन प्रकार. अष्टांग राजमार्गातील चौथी पायरी योग्य वर्तन प्राण. वनस्पती विश्वाशी संबंधित. योग्य वर्तन प्राण. प्रथम टाचा जुळवायच्या. पायाची बोटे, घोटे, पिंढऱ्या, गुडघे, मांड्या, कुल्ल्या वळले. जनेंद्रिय किंचित पुढे, गुडघे किंचित मागे. दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत. अंगठे वरती काढायचे. हात सरळ समोर रेषेत धरायचे. दाताच्या पटीतून उच्छ्वास करायचा. उच्छ्वास केल्यानंतर आपल्या त्या हातातून प्राणशक्ती आपण आपल्या शरीरात घेत आहोत अशी कल्पना करून दाताच्या पटीतून उच्छ्वास करून दाताच्या पटीतून उच्छ्वास आणि नाकाने श्वास, दीर्घ श्वास घेत घेत मुठी आवळत, म्हणजे तो श्वास आपण हातातून घेतोय अशी कल्पना करून ती प्राणशक्ती आपण घ्यायची आहे. आणि पूर्ण श्वास भरून घेतल्यानंतर मुठी आवळायच्या. शक्य इतकं हात पाठीमागे पुढे, पाठीमागे पुढे, पाठीमागे पुढे, म्हणजे हे कुंभक अवस्थेतच करायचं. पुन्हा हात खाली घेऊन उच्छ्वास करायचा आणि पुन्हा रेग्युलर श्वास आणि उच्छ्वास करायचा. असं खूप म्हणजे छान. याच्यामध्ये जेव्हा आपण हात पाठीमागे नेतो आणि परत पुढे आणतो ना, तर पाठीमागे नेताना एक प्रकारचा आपल्या हातावरती म्हणजे हवेचा दाब असल्यासारखा असतो आणि पुढे घेतो तेव्हाही आपण एक प्रकारे असं ते दबाव वातावरणाचा आपल्या म्हणजे चुंबकीय हे होतं त्याच्यामध्ये. स्पंद असतो तो शरीराचा, तो चुंबकीय स्पंद जाणवतो आपल्याला. यात थोडं सांगते मी एक सेकंदवर. हा सांगा. हात पाठीमागे नेताना तिथं क्षणभर थांबायचे बरोबर. आणि हो. क्षण थांबल्यानंतर आपली छाती म्हणजे अशी छाती माग अशी खेचली गेलेली पाहिजे. प्रसरण या पद्धतीने आपले हात मागे गेले पाहिजे, म्हणजे त्याचे स्पंदन आपल्याला जाणवतात तिथे. आणि छातीमध्ये प्रसरण पावल्यासारखं म्हणजे फिलिंग यायला पाहिजे ती. बरोबर आहे. चला, ह्या 2 दुरुस्ती आहेत. अजून काय दुरुस्ती आहेत, कोण सांगते? मग त्यांच्याकडनं चुकलं असं नाही न, जर ते सांगताना राहून गेलं असेल, त्यांना ते माहिती आहे सगळं, असं काही नाही, फक्त राहिलेच सांगायच्या काही कृती. आता जशा 2 दुरुस्ती आहेत. अजून एक गोष्ट आहे, जेव्हा आपण अंगठे दाबतो तेव्हा वरचा जो दाब आहे तो घट्ट द्यायचा अंगठ्याचा. श्वास जेव्हा भरतो पूर्ण तेव्हा अंगठ्याचा दाब, म्हणजे 5 बोटांवरती एक मुद्रा तयार होते, ती वरनं अंगठ्याचा दाब दिला की. हो, अंगठ्याचा दाब द्यायचा. अंगठ्याचा दाब द्यायचा आहे. आणि शेवटी हात खाली घेताना जेव्हा श्वास सोडतो तेव्हा श्वासाबरोबर मूठ पण सुटली पाहिजे, हे एक सांगायचं राहिलं. आणि जेव्हा आपण हात पाठीमागे नेत असतो ना, तेव्हा मला अशी फिलिंग येते म्हणजे ते मी एकदा मार्क केलं होती, म्हणजे ती ध्यान अवस्था झाली होती माझी. जेव्हा हनुमंतांनी आपली छाती हे करून रामाचं हे दाखवलं होतं का, म्हणजे माझ्या हृदयामध्ये राम आहे, तसं ती मला एकदा फिलिंग झालं होतं गुरुजी. आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये राम आहे आणि त्याचा शोध घ्यायलाच आपण प्रगतचा अभ्यास करतोय. ते मला एकदा झालं होतं फिलिंग तसं. एक काही सेकंदाची ती अनुभूती होती, पण आपल्याला शोध त्याचा पूर्ण स्वरूपासाठी घ्यायचा आहे. आतमध्ये मी बघतीये, माझ्या हृदयामध्ये दिसते मला, असं ते हे झालं होतं. मग आता हाच श्वसन प्रकार आपल्याला मानसिक पातळीवर जर करायचा असेल तर आपल्याला काय तयारी केली पाहिजे? आपल्या एकाग्रतेची सर्वप्रथम तेच आहे गुरुजी. पहिल्यांदी ह्या श्वसन प्रकाराविषयी करण्याची संपूर्ण भावना, भाव ज्याला म्हटले त्या भावस्तरावर, भावपूर्ण अंतःकरणामध्ये ती निर्माण करायची आपली पहिली मनाच्या स्तराची तयारी. कारण आपण शरीराने काही करणार नाही. आपल्याला जिथे आहोत, जिथे बसलेलो आहोत, फक्त तिथे बसायचे, बाकी काही करायचं नाही. सर्व आपल्याला काय करायचं आहे तर कल्पनाशक्तीने हा सर्व प्रकार आपल्यामध्ये घडून आणायचा आहे. मग या कल्पनाशक्तीचा विकास, ज्याला व्हिज्युअलायझेशन म्हणतो आपण, ती किती व्यापक आपल्याकडनं होईल तेवढा हा श्वसन प्रकार मानसिक पातळीवर आपल्याकडनं खूप चांगला होईल. मग ही मानसिक पातळी आपली चांगली होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर रोज आपण ज्या ठिकाणी आपली जी नियमित जागा ठरलेली श्वसन प्रकाराची, त्या श्वसन प्रकाराच्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. मनाने, शरीर कुठेही असतं, मनाने तिथे जाणार आपण. तिथे जिथे बसलेलो तिथे विचार करणार की माझा स्थूल देह, माझा सूक्ष्म देह,
माझा कारण देह, माझा महाकारण देह, या 4 देहांचं मिळून माझं असलेलं पंचकोशाचं आणि पंचमहाभूतांचं शरीर, या सगळ्यांची कल्पना मी घेतलेली आहे. माझ्या स्थूल देहातून माझा सूक्ष्म देह मी आता वेगळा करत आहे. ही पहिली मनाची कल्पना. मी आकाश विश्व, प्रकाश विश्व, खनिज विश्व यांचा प्रकाश घेऊन हळूहळू मी आता वनस्पती विश्वाच्या प्रकाशामध्ये पोहोचत आहे. ही सगळी मनाची भावना आहे. या भावनेमध्ये तुम्ही गेलात की मग ते सूक्ष्म शरीर ज्या ठिकाणी श्वसन प्रकार करतो आपण त्या ठिकाणी गेलेलं आपल्याला कल्पनेने पाहायचं आहे, म्हणजे बंद डोळ्यांनी पाहायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला चौथ्या श्वसन प्रकाराची स्थिती घेण्यासाठी उभं राहतो आपण. जेव्हा उभं राहणार तेव्हा पायामध्ये 45 अंशाचा कोन घेऊन टाचा जुळून आपण उभे राहणार आहोत. ही पहिली स्थिती आपली. टाचा जुळल्यानंतर बोटं घट्ट आवळणार, पायाच्या पोटऱ्या आवळणार, गुडघे मागे ढकलणार, मांड्या आवळणार, कुल्हे आवळणार, कमरेपर्यंत सगळं शरीर आपण मानसिक कल्पनेने सगळं आवळून धरलेलं आहे. आणि दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये समोर केले, अंगठा वर केला, अंगठ्याला ताण जाणवतो आणि चारही बोटं सरळ रेषेमध्ये खांद्याच्या सरळ रेषेत एकसारख्या समान अंतरावर हात ठेवून हात सरळ उभे ठेवले. डोळे आपले या स्थितीला बंद आहेत. आता आपण काय करतोय? उच्छ्वास करतोय. दीर्घ श्वास घेताना तो संपूर्ण प्राणशक्तीचा भाग त्या श्वासातून आपल्याकडे येतोय. ही कल्पना घेत आपली श्वास दीर्घ घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. दीर्घ श्वास घेत असताना आपल्या मुठी आवळल्या जात आहेत आणि पूर्ण श्वास होताना वरून अंगठ्याचा दाब देऊन तो दाब पूर्णपणे आपण मुद्रेच्या स्वरूपात अनुभवणार आहोत. काही सेकंदभर इथं आपली विश्रांती झाल्यानंतर कुंभकावस्था आपली इथे आपली आहे. त्यावेळेला आपण दोन्ही हात छातीच्या दोन्ही बाजूनी सरळ रेषेमध्ये खांद्याच्या सरळ रेषेत मागे आणणार आहोत. किती? जेवढा ताण आपल्याला सहन होतो तेवढा. हे सगळं मानसिक स्वरूपात आहे. तो ताण अनुभवलाय, अंगठा घट्ट आवळलेला आहे, ती मूठ आहे. ज्या गतीने मागे आलोय त्याच गतीने सेकंदभर थांबल्यानंतर परत हात पहिल्या स्थितीला आणणार आहे, म्हणजे समोर आणणार आहे आपण. असं 3 वेळा केल्यानंतर तिसऱ्या वेळेला हात जेव्हा समोर आला तेव्हा तो सरळ खाली मांड्यांच्या दिशेने येईल आणि उच्छ्वास करत असताना हात आपले मूठ त्यावेळेला सैल होईल. आता ह्या सगळ्यामध्ये ह्या कृतीमध्ये करत असताना मनामध्ये कोणता भाव ठेवायचा हे खूप महत्त्वाचं आहे. एकतर त्या पूर्ण विचाराशी पूर्ण एकरूप राहायचे. त्याच्यानंतर जिथून जिथून श्वास शरीरात येतो, शरीराच्या पहिले गेल्यापैकी पायाच्या तळव्यातनं श्वास, त्वचेच्या रंध्रामधनं श्वास, या सगळ्या कल्पनांशी जोडून राहायचं. आणि मग ही सगळी बघा, फक्त आता सांगतोय शब्दांनी, तर आपण ह्या कृती करत असताना ह्याच्यामध्ये गेलो तर बाह्य विचार आपल्याकडे येणार नाही आणि न कळतपणे या शरीरावरचा असणारा सगळा ताण प्रत्येक आवर्तनामध्ये जसाच्या तसा ठेवतो. ह्या सगळ्या कल्पना ठेवून हा श्वसन प्रकार करायचा आहे आणि त्या वनस्पती विश्वाशी आपल्याला मानसिक रूपाने एकरूप व्हायला जायचं. आता फक्त सांगताना कोणाला शांत शांत वाटत गेलं? म्हणजे मी इथे बसले ते तिथंच मी असं म्हणजे मनामध्ये भावपूर्ण अंतःकरणानं ऐकलं की तसं अभाव निर्माण होतो. शांत वाटलं, परत बरोबर वाटतंय की ते चित्र समोर उभं राहिलं तुम्ही सांगताना. ते मी माझ्या चित्र आपल्या आंतरचक्षू समोर उभं करण्याची प्रक्रिया म्हणजेच मानसिक प्रकारचे श्वसन प्रकार आहे. आता ही मानसिक पातळी मुख्यत्वे करून केव्हा चांगली आपल्याकडे करेल? जेव्हा तुमच्या मनामध्ये कमी विचार असतील, मन शांत असेल, त्यावेळेला ही कृती आपल्याकडनं चांगली होते. म्हणून आपण शांत ठिकाणी बसताना हे श्वसन प्रकार जर केले तर शारीरिक पातळीवर मानसिक पातळीचा सुद्धा दिव्य अनुभव आपल्याला येतो. साधा सुद्धा नाही, दिव्य अनुभव येतो. मग या दिव्याची अनुभूती जर आपल्याला घ्यायची असेल, त्या दिव्यत्वामध्ये जर जायचं असेल आपल्याला, तर तेवढं मन स्थिर असताना ह्या मानसिक पातळीवर जायचं. व मानसिक पातळीवर जाताना वेळेचं बंधन नाही, खाण्याचं बंधन नाही, फक्त मन स्थिर असण्याचं बंधन आहे आपल्याला लक्षात ठेवायचं. मग या शांततेमध्ये जेव्हा आपण आहोत तेव्हा कोणत्याही स्थितीला मनामध्ये कुठल्याही विचारांचं चलबिचल, कुठलंही चक्र शाबूत नाही. अशा ठिकाणी आपण जर गेलो, गुरुजी
बसल्या बसल्या एकाग्रता होता होता एकदम एखादा काहीतरी विचार येतो माझ्या डोक्यामध्ये आणि परत तो बाहेर जातो. असं वाटतं आता आपलं एकाग्र झालंय आणि पटकन काहीतरी येतं असं ते डोक्यात, का काहीतरी आता इस्त्रीवाली येईल का बेल वाजेल असं होतं ते डोक्यामध्ये. काही क्षणासाठी विचार हे येतातच. जर 100% आपण जर एकरूप झालो ना, तर आपल्या स्वरूपाचा प्रत्येक कण ना कण आपल्याला समजेल. आपण त्या पायरीवर जाण्याचा सगळेजण प्रयत्न करतोय. मग आज 10 विचार आले, उद्या 8 होतील, परवा 6 होतील, परवा 4 होतील, म्हणजे काही कालावधी येईल. 6-8 महिन्यांनी तुम्हाला अनुभव आला की एखादाच विचार फक्त मध्ये येऊन जाईल. तो स्वाभाविक आहे. 1-2 विचार येणं हे स्वाभाविक आहे. तो किती वेळ टिकतो, हळूहळू त्याची काय म्हणतो कालावधी कमी होत जाईल आणि हळूहळू तेही नष्ट होतील. आता मानसिक स्वरूप करण्याचा जो उद्देश आहे तो लक्षात ठेवायचा की आपल्याला पुढे जी आध्यात्मिक पातळी गाठायची ती अजून सूक्ष्म स्तरावर जायचे. कारण शरीर बघायचंय, महाकारण शरीर बघायचंय. म्हणून सूक्ष्म देहाची ओळख आपल्याला चांगली व्हावी, हा त्याच्या पाठीमागचा महत्त्वाचा उद्देश आहे. आणि शरीरामध्ये जो प्राण फिरतो आपल्या, याच्या सांगितलं की वनस्पती विश्वाशी संबंधित 4थी पायरी आपल्याला प्राणाची जी सांगितलेली आहे, योग्य वर्तनाबरोबर जी प्राण सांगितले, तो प्राण शरीरामध्ये तुम्ही श्वसन प्रकार करा, श्वसन प्रकार करू नका, तो असेल तोपर्यंतच आपलं अस्तित्व आहे. मग ह्या प्राणशक्तीचा जो भाग आहे आपल्या, तो जेवढा चांगला तेवढा आपल्याला येणारा अनुभव चांगला. म्हणून आपल्याला काय करायचंय, या श्वसन प्रकाराशी कायम जोडून राहायचे. मग आता आपण छोटंसं एखाद्या आवर्तनाचा प्रयत्न करून बघूया कसं जमतंय आपल्याला. आयत्या ठिकाणी सर्वांनी येणार, डोळे बंद करा, फक्त पाठीचा कणा ताठ ठेवा, ज्या स्थितीला असेल तशी तुम्ही बसा. प्रकाशाची कल्पना करा. प्रकाश डावीकडे, प्रकाश उजवीकडे, प्रकाश वर खाली, बाहेर आपल्या आत, संपूर्ण ठिकाणी या प्रकाशाचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. याच प्रकाशामध्ये मी वनस्पती विश्वाचा पूर्णपणे विचार करत असताना मला आकाश तत्वाची जाणीव, म्हणजे आकाश विश्वाची जाणीव झाली, प्रकाश विश्वाची जाणीव झाली, खनिज विश्वाची सुद्धा जाणीव झाली. आणि आता या 3 विश्वांना घेऊन मी या प्रकाशाच्या वनस्पती विश्वामध्येच मी सामील होण्याचा सूक्ष्म देहाने प्रयत्न करतो. माझ्या बंद चक्षूंच्या समोर माझं सूक्ष्म शरीर मला पूर्णपणे दिसत आहे. मी सूक्ष्म देहाचं संपूर्ण निरीक्षण करतो. हा सूक्ष्म देह शरीरामध्ये आवर्तनामध्ये फिरत असताना मला जाणवतो. हळूहळू तो मस्तकाच्या दिशेने वर येतो आणि मस्तकाच्या ब्रह्मरंध्रातनं मी हा सूक्ष्म देह बाहेर काढत आहे. हा सूक्ष्म देह बाहेर जाताना मी ज्या ठिकाणी रोज शरीराने नियमितपणे श्वसन प्रकाराची साधना करतो, त्या ठिकाणी हा सूक्ष्म देह त्याच्याच पावलांनी चालत गेलेला मी माझ्या अंतरचक्षूंनी पाहत आहे. माझा सूक्ष्म देह त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि शारीरिक पूर्णत्व श्वसन प्रकार, वनस्पती विश्वाशी संबंधित योग्य वर्तन, अष्टांग राजमार्गातल्या 4थ्या पायरीसाठी तो सिद्ध झालेला आहे. तो सूक्ष्म देह आता या श्वसन प्रकाराचा करण्यासाठी स्थिती घेत आहे. दोन्ही टाचा त्याने जुळलेल्या आहेत. पायामध्ये 45 अंशाचा कोन घेतलेला आहे. दोन्ही पायांची बोटं त्याने घट्ट आवळलेली आहेत. आता त्याने तो दाब पोटऱ्यांच्या मध्ये घेतलेला आहे. पोटऱ्या घट्ट आवळलेल्या आहेत. गुडघ्यांना तो मागे ढकलत आहे. मांड्या त्याने वरच्या बाजूला आवळून घट्टपणे धरले आहेत. आता कुल्हे आवळले आहेत. अशा रीतीने त्याने कमरेपर्यंत संपूर्ण शरीर घट्टपणे आवळून धरलेलं आहे. त्या ताणाची तो अनुभूती घेत आहे. कमरेपर्यंतच्या संपूर्ण शरीरामध्ये तो वनस्पती विश्वाचा ताण अनुभवत आहे. त्याने आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये समोर केलेले आहेत. पुढील 4 बोटं सरळ रेषेत एकमेकांना चिटकून आणि अंगठा वरच्या दिशेला आकाशाकडे, या रीतीने त्या अंगठ्यामध्ये ताणाची अनुभूती तो घेत आहे. या स्थितीमध्ये हा सूक्ष्म देह या श्वसन प्रकारासाठी सिद्ध झालेला मी अंतरचक्षूंनी पाहत आहे. त्याने आता
दीर्घ उच्छ्वास केलेला आहे. उच्छ्वास करताना पोट आतील बाजूस खेचल्याची भावना अनुभवण्यास येत आहे. उच्छ्वास केल्यानंतर दीर्घ श्वास करत असतानाच पुढील 4 बोटांची मूठ आवळण्यास सुरुवात केलेली आहे. ती मूठ पूर्ण होताना वरून अंगठ्याचा पूर्णपणे दाब दिलेला आहे आणि श्वास त्याने पूर्णपणे रोखलेला आहे. काही सेकंदाचं निरीक्षण करत असताना दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये मागील बाजू जेवढे झुकवता येतील तेवढे हळूहळू एका गतीने तो घेऊन जात आहे. अंगठ्यांचा ताण घट्ट त्याने ठेवलेला पूर्णपणे जाणवत आहे. तो मागे पोचलेला आहे. त्याच गतीने तो हळूहळू पुन्हा खांद्यांच्या रेषेत समोर हात घेऊन पुढे येत आहे. काही सेकंद तो त्या ठिकाणी थांबला आहे. पुन्हा दुसऱ्या आवर्तनासाठी त्याच ठिकाणी हातामध्ये दोन्ही बाजूला 5-5 किलोचं वजन असताना हात मागे नेताना जेवढा ताण जाणवतो तेवढा ताण घेऊन तो पुन्हा मागच्या बाजूला येत आहे. खांद्याच्या रेषेत मागे जेवढा ताण घेतात तेवढा ताण गेलेला आहे. सेकंदभर थांबून त्याने त्या ठिकाणची जाणीव घेतलेली आहे. पुन्हा त्याच गतीने तो पुन्हा समोर येत आहे. समोर समोर दोन्ही खांद्यांच्या रेषेत समोर आल्यानंतर 1 सेकंदभर थांबून अंगठ्यावरचा घट्ट दाब पुन्हा त्याने एकदा पाहिलेला आहे. सेकंदभर थांबल्यानंतर त्याच आवर्तनासाठी दोन्ही हात त्या वजनांच्या अनुभवासह पुन्हा मागे घेऊन येत आहे. मागे 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 अंगठ्याचा ताण तो अनुभवत आहे. जेवढा ताण मागे घेता येतो तेवढा ताण तो मागे घेऊन आलेला आहे. सेकंदभर विश्रांती घेतलेली आहे. पुन्हा त्याच गतीने तो हात त्या वजनांच्या अनुभवासह हळूहळू पुढे येत आहे. पुढे पुढे पुढे. आता दोन्ही खांद्यांच्या रेषेत आल्यानंतर काही सेकंदभर थांबून त्याच गतीने तो हात समोर खाली मांड्यांच्या दिशेने खाली 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 घेऊन येत आहे. या ठिकाणी सेकंदभर थांबतो. आत्तापर्यंत केलेला कुंभक तो उच्छ्वासात जोरात बाहेर सोडत आहे. त्याच वेळेला तो हाताची मुठी सैल करत आहे. असं पहिलं आवर्तन त्याने पूर्ण केलेलं मी पाहतो. या आवर्तनानंतर त्याच्या शरीरामध्ये उष्णता जाणवत आहे. त्याला प्राणाच्या शक्तीची उष्णतेमार्फत होणारी जाणीव तो अनुभवत आहे आणि पुढील आवर्तनासाठी तो सिद्ध होताना मी अनुभवत आहे. अशा एका आवर्तनानंतर त्याच्यामध्ये दिव्य शक्तीचा संचार त्याला स्वतःला अनुभवण्यास येत असल्याची जाणीव मी या कल्पनाशक्तीने अनुभवत आहे. आणि याच आवर्तनानंतर हाच सूक्ष्मदेह पुन्हा मी फिरून माझ्या स्थूल देहाच्या बाजूला घेऊन जात आहे. तो माझ्या स्थूल देहाच्या मस्तकावर असणाऱ्या ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी पोचला आहे आणि तो आता माझ्या शरीरामध्ये आत प्रवेश करत आहे. आत प्रवेश केल्यानंतर तो त्या ठिकाणी स्थित होत आहे. त्या स्थित झाल्याचे अनुभव मला श्वासातून प्राप्त होत आहे. मी दोन्ही हातांचं एकमेकांना घर्षण करतो. संपूर्ण ऊर्जा माझ्या डोळ्यांवर आणि नंतर संपूर्ण शरीरावर फिरून घेतो. काही सेकंद मी थांबतो आणि याच प्राणाची अनुभूती येत हळूहळू अलगदपणे मी माझे डोळे उघडतो. काय अनुभव आला सांगा. आता एकच आवर्तन केला आपण. मस्त. खूप छान वाटलं हो सर. खूप छान भावपूर्ण सांगितलं कसं तुम्ही, त्यामुळे ते झाले व्यवस्थित. येथे सूक्ष्म देह तुम्ही प्रत्यक्ष घेतला ना, तो प्रत्यक्ष असं कल्पित नाही केला, घेतला ब्रह्मरंध्रातून घेतला. त्यामुळे ते अगदी होय. सूक्ष्म देह जेव्हा तुम्ही म्हणला का मी माझ्या म्हणजे आपण जिथे दररोज श्वसन प्रकार करतो त्या ठिकाणी मी जात आहे, सूक्ष्म देह घेऊन जात आहे, तेव्हा मला एक प्रकाशाचा एक छोटा बिंदू दिसत होता. म्हणजे ते ब्रह्मरंध्रातून वर तिकडे माझ्या रूम मध्ये मी रेग्युलर जिथं करते ना त्या बाजूला असं वाटत होतं का मी तो चाललोय म्हणून एक छोटासा प्रकाशाचा ठिपका दिसत होता मला. सूक्ष्म सृष्टी आहे ना ती सगळी अशा बिंदूंचीच आहे. म्हणजे तुम्हाला थोडक्यात स्वरूपात काही का होईना सूक्ष्म देहाची जाणीव. बघा एका आवर्तनामध्ये जर आपण व्यवस्थित केलं, बघा आता आपण संघटित आहे, 15, 16, 17, 18 जण आपण इथे आहोत. आपली सगळी सामूहिक शक्ती इथे आध्यात्मिक निर्माण झालेली, त्याचा परिणाम जास्त दिसतो आपल्याला. एकटं करताना कदाचित एवढं होणार नाही किंवा एखाद्या काही सूचना आपल्याकडनं राहू शकतात. काही सूचना कायमस्वरूपी मला सूक्ष्म तो प्रकाशाचा एक ज्योत टाईप ठिपका दररोज दिसतो पुढची. हो, मग ते प्रकाशाचा एक
प्रकार आहे. आता लक्षात ठेवा, प्रकाश आणि ज्ञानप्रकाश. हा 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 आता आपण स्थूलातला जो प्रकाश बघतो तो बंद डोळ्यांनी पाहणं हा एक प्रकार झाला, अंतर्चक्षुने दिसणारा खाली प्रकार. बसले मी रोज आणि त्या प्रकाशाचं होणारं ज्ञान म्हणजे ती ज्योत म्हणजे काय होतं, त्या ज्योतीने माझ्या जीवनामध्ये काय बदल होणार किंवा माझ्या कोणत्या अशा सूक्ष्म त्या जीवनातली ही ओळख आहे याची ओळख आपल्याला करून घ्यायची. हा हा पुढे पुढे भाग जातो हळूहळू. पण आता आपल्याला एक एक जाणीव आपल्या काय होत्यात स्थित व्हायला लागल्यात आपल्यामध्ये. आता हे बघा, तुम्ही जर याचे 3 आवर्तनं जर केले आणि त्याच्याबरोबर जोडून याला जर विश्रांती पाठ म्हणला तर याचा परिणाम अजून खूप चांगला दिसेल. शरीरामध्ये ताण पण जाणवतो गुरुजी, जिथं जिथे फुले आवळलेले पाटणीचा हो म्हणजे त्याची अनुभूती आपल्याला शरीरच देणार आहे ना, पण ती काही न करता जर ही अनुभूती येत असेल तर ती सूक्ष्मातली झाली आपली. कारण माझं आता सध्या तर सूल ह्याच्यावर नाहीच आहे, कुठलंच हे होत नाही. जवळजवळ 7-8 महिने झाले मी करतच नाही. फक्त आता जोडून राहिले की मला त्यातनं बाहेर नाही पडायचं, मला कंटिन्यू करायचंय. तरी पण आता एक आवर्तनामध्ये पूर्ण माझ्या शरीरावर ते बिंदत होतं. लक्षात ठेवा, तुम्ही पुढे पुढे काही साधनं आपली झाली ना, तुम्हाला स्थूलातनं नाही जर करता आलं तर आपण मानसिक स्तरावर करण्याचा हाच फायदा आहे की आपण त्या भावनेमध्ये राहतो आपण, आणि ती शरीराला इतक्या दिवसांची वर्षांची झालेली सवय आपल्याला हळूहळू ते बदल देते. आता मुदलियार गुरुजीच्या बाबतीत नेहमी सांगितलं जातं, मुदलियार गुरुजी जेव्हा अशी आता जो आपण असे आवर्तनं करायचे तेव्हा त्यांना स्थूलावर जेव्हा आपण जसा शरीराला घाम येतो तसा मानसिक स्तरावर करताना सुद्धा घाम जाणवायचा. येतो गुरुजी. आता श्वास घ्या म्हटले ना तुम्ही, श्वास करताना पूर्ण पोट माझा आत पाठीला हे होत होतं. म्हणजे न कळत त्या कृती आपल्याकडनं घडतात, पण ते करायचं शरीराला काहीच नाही, तो सूक्ष्म देह करतो. आणि सूक्ष्म देहाची शक्ती आपल्या स्थूल देहाला चालवते, एवढं लक्षात ठेवायचं. तर म्हणलं तर मी पूर्ण दिवसभर ह्याच विचारामध्ये असते, दुसरा विचार बसून देत नाही. पण आता काही विचार समोर आहेत त्याला समजावंच नाही लागणार. नाही प्रत्येकाला आपल्या प्रत्येकाला नाही नाही आपल्या प्रत्येकाला हा विचार आहे, तो विचार आपल्याला ब्रह्मविद्येशी जोडायचा आहे. हा बोला. तुम्ही काय म्हणता सूक्ष्म देहाची शक्ती काय म्हटलं त्याचा? हो, सूक्ष्म देहाची शुद्धी होताना त्याच्या भोवती ज्या काही वासना आहेत, सगळ्या वासना म्हणजे इच्छा, हा हा त्या इच्छा त्या जर पूर्ण होण्याच्या थांबल्या तर तो काय करतो, साधनेपासून आपल्याला परावृत्त करतो. मग मध्येच असे जे विचार येतात, थांबायचं होतं, त्याच्या मागचं कारण ते आहे. हा हा शांत आणि निशब्द हा. आपण शांत असलं तरच होते ते व्यवस्थित. बरोबर. मग आता आपण बघितलं म्हणजे गरमी पण जाणवली. मी फॅन खाली बसली आणि रोज करते हॉलमध्ये तशीच बसलेली होते, पण खूप प्रमाणात अशी गरमी जाणवली खूप. मग बघा ना, आपण काय म्हणतो स्थूलापेक्षा सूक्ष्म जास्त शक्तिशाली आहे. काही न करता सुद्धा तुम्हाला स्थूलाच्या पेक्षा जास्त चांगला अनुभव का आला, तर त्याची शक्ती जास्त आहे. मग आता तुम्ही सांगा, याला आद्य आहुती म्हटलेले आहे, 4थ्या विश्वाच्या याला आद्य आहुती म्हटले. हा, तुम्हाला काय सांगायचं अनघाताई? मला सुद्धा गरम गरम वाटलं, असं आतून असं श्वास गरम आला असं. आता याच्यामध्ये काय होतं, गरम जाणवण्याचं कारण घ्या, पंचमहाभूतातलं अग्नितत्व आपल्याकडे एक आपण अग्नी जागृती आहे आपण म्हणतो, तर ही सुद्धा या ठिकाणी झालेली अग्नीची जागृती आहे, म्हणजे त्या तत्वाची झालेली जागृती आहे. मग आता याला आद्य आहुती का म्हणायचं, जाणीवेच्या पातळी याचं आपल्याला ज्ञान झालं पाहिजे. आपण मागच्या आठवड्यात फक्त वाचलं होतं, पण त्या आद्य आहुतीचा अनुभव आपण एकाच आवर्तनामध्ये घेतला. मग वनस्पती विश्व हे त्यागाचे आणि आहुतीचे प्रतीक आहे. निरीक्षणाने आपल्या सहज लक्षात येते की वनस्पती विश्व आपल्या प्राणांची आहुती देऊन अन्य सजीवांना तसेच मानवाला जिवंत राहण्यासाठी सदैव कार्यरत असते. बघा, या जिवंत राहण्यामध्ये अग्नीचं कार्य सगळ्यात महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. अग्नी शरीरातला मंद झाला तर अनेक रोगांना निमंत्रण होतं. पहिलं म्हणजे आपल्या पचन संस्थेवर त्याचं आक्रमण होतं. आपण इतर औषधं घेतली तर तात्पुरता फरक पडतो, पण अग्नी जागृती आयुर्वेदाने आपल्याला त्याच्यासाठी सांगितलं. जर अग्नी म्हणजे पाचन, शरीराला सर्व संतुलित ठेवायचं तर अग्नी शरीरामध्ये खूप महत्त्वाचं आहे. मग आहुतीशिवाय आपल्या जीवनात संघर्ष यशस्वी होत नाही, हाच बोध या विश्वाकडनं आपल्याला घ्यायचा आहे. मग साधनेमध्ये आपल्याला जर पुढे जायचं आहे तर हा संघर्ष आपल्याला अखंडपणे करावा लागणार आहे. आम्ही जेव्हा गुंजाळ गुरुजींकडे हा प्रगतचा वर्ग शिकलो, 2020 लॉकडाऊनचा सगळा काळ होता तो,
मग तेव्हा त्यांनी सांगितलं की हा प्रगतचा अभ्यास करत असताना कदाचित आपल्याला समाजाकडनं मानहानीचे प्रसंग येतील, लोक नावं ठेवतील. सुतार गुरुजी आहेत, सुतार गुरुजी पण त्या वर्गाला होते मला वाटतं. मी पण होते तुम्ही गुरुजी. पण होता ना. पण ते नेहमी सांगायचे हा. जशी जशी तुमची प्रगती होणार आहे तसं तुम्हाला समाजाकडनं मानहानीचे प्रसंग येतील, त्या ठिकाणी तुम्हाला स्थिर राहता आलं पाहिजे. म्हणून साधनेचा पाया लक्षात ठेवताना करायचं की आपण करतो ते आपल्या उद्धारासाठी करतोय, लक्षात ठेवायचं. कारण त्यांना त्याच्यातलं ज्ञान नाही, त्यामुळे समोरची व्यक्ती आपल्याला कदाचित बोलू शकते. कदाचित नाही गुरुजी, खूप बोलतात ते, बोलणं म्हणजे कारण सण नाही होते. त्यांना त्यांचं ज्ञान नाही म्हणून ते तसं बोलतायत. कधी कधी सण होत नाही, त्या गोष्टीचं खूप त्रासही म्हणजे होतो. हा आपल्या साधनेचा एक अडथळा ठरू शकतो, हे त्यांनी सांगितलेलं होतं. म्हणून हा जीवनाचा संघर्ष यशस्वी होत नाही, हा बोध या विश्वाकडनं घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजे आता माझ्याकडून असं होतं, असा प्रसंग जर आला ना तर मी मनाने त्यापासून दूर जाते. शरीराने तिथं असले तरी मला म्हणजे ते हे होत नाही, पण मनाने मी ना थोडस का होईना ते माझ्या डोक्यातून मी मनाने बाहेर निघून जाते तिथून. ते आपोआप होतं. मनामध्येच आहे, पण मनाने जिथं आहे, मला जिथं हवं तिथंच निश्चित केलेले. तरी पण मग त्या गोष्टीला सामोरं जावं लागतं, किंवा समजा घरामध्ये काही व्यत्यय पण आहेत त्यालाही सामोरं जावं लागतं. बरोबर सांगितलं. आता बघा, यांनी आपल्याला, आपण हा पण भाग बघितला होता की जीवसृष्टीचा सगळा विषय जर घेतला तो कर्ममय आहे. तो तसे पाहिले तर अखिल विश्व हे एक जीवसृष्टीचे कर्ममय प्रतीकत्व आहे. हे दृश्य विश्व म्हणजे जीवदशेचा अनंत रूपाने पसरलेला जड ते चेतन अशा जाणीवेचा महासागर आहे. इथपर्यंत आपण मागच्या वेळेला बघितलं होतं. त्यात मानवी जीवनामधलं बघितलं होतं की जीव जो आहे तो सर्वश्रेष्ठ जीव आपल्याला सांगितला होता. आणि हा जीवाचं श्रेष्ठत्व त्याच्या जाणीवेच्या स्वरूपावर ठरतं. आता ही जाणीव म्हणजे याच्यामध्ये होणारी व्यावहारिक जाणीव ही वेगळी असेल आणि आध्यात्मिक जाणीव ही वेगळी असेल, लक्षात ठेवायचं. व्यावहारिक जाणीव म्हणजे हेच की तुम्हाला लोक म्हणतील काय फुकट वेळ वायाला घालवतो, अमुक करतो, हे तुम्हाला बोलावंच लागणार लोक, किंवा याला खूप काय बाबा आहे म्हणून हा असं करतो. मग ह्या जीवाचं श्रेष्ठत्व आपल्याला सांगून लक्षात ठेवायचं की जाणीवेच्या स्वरूपावर ठरवतं. जेवढी जाणीव आपली खोल म्हणजे जेवढी दृढ, तेवढ्या आपल्या जाणीवा श्रेष्ठ असणार आहे, तेवढं लक्षात ठेवायचं. मग या निसर्गाचा वैश्विक स्वभाव हा समर्पणाचा आहे. मग हा समर्पणाचा भाव आपल्यामध्ये आणायचा आहे. एकाने आपल्यापेक्षा उदात्त व शुद्ध अशा दुसऱ्या रूपात समर्पण करावे. मग आहे त्याच्यापेक्षा पुढे जाण्याचा सातत्याने प्रयत्न करायचा. आणि आपली त्यांनी इथं शब्द निकृष्ट वापरला, म्हणजे आपण खालच्या स्तराची अवस्था प्रकट करून वरच्या स्तरावर जाण्यासाठी हा सृष्टीचा सर्वसामान्य धर्म असेल. हा त्या पवित्र धर्माचा महत्तम आणि सर्वस्वी आधार म्हणजे मानव प्राणी आहे. म्हणजे मानवावर सगळं अवलंबून. एखाद्या प्राण्याला जर ही गोष्ट सांगितली तर त्याला याच्यातलं काही समजणार नाही, कारण मानवाला बुद्धी दिलेली आहे, तो वेगळा विचार करू शकतो. आणि मग प्रत्येकाच्या ठाई हे विश्वस्त पदार्थ जे आहेत व्यावहारिक, त्या सर्वांचा आपल्याला आहुती द्यायची, कारण ते सर्वांपेक्षा श्रेष्ठ आणि दिव्य आहे. अध्यात्म हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हणून जीवनाचे संगीत जाणून घेत आहोत. सप्तसूर जाणण्यासाठी आपण योग्य सराव केला पाहिजे. तुम्ही जे काही शिकत आहात त्यावर सखोल चिंतन करायची सवय लावा, म्हणजे या सृष्टीच्या चक्राची रहस्य हळूहळू तुम्हाला ज्ञात होऊ शकते. म्हणजे आता आपण त्या ज्ञानाच्या मार्गावर पुढे निघालो. मग हा ज्ञान मार्ग प्रकट करण्यासाठी जी साधनं दिली आहेत त्या साधनांचा अवलंब मी जेवढा जास्तीत जास्त करणार तेवढा मला जास्तीत जास्त अनुभव याचा प्राप्त होणार. म्हणून त्यांनी सांगितलं की चिंतन करायची सवय लावून घ्या. मग वनस्पती विश्वाकडून आपल्याला जो काही अन्न पुरवठा होतो तो त्या मानव विश्वासाठी त्याने केलेला त्याग आहे. आपण जे खातो ती केवळ एक खाण्याची वस्तू नाही, तर त्यामध्ये या अनंत विश्वाची सृजनशील प्रज्ञा आहे. हे अन्न शुद्ध स्वरूपात आपल्यापर्यंत येण्यासाठी ती प्रज्ञा सतत कार्यरत आहे. अगदी नियमितपणे व कोणत्याही गाजावाजा न करता जीवनाच्या कशिष्ट पातळीतील पदार्थांनी व आकारांनी जीवनाला उच्च पातळीवर विकसित करण्यासाठी, म्हणजेच अशा आकारासाठी म्हणजे मानवासाठी दिलेली ही निस्पृह अशी आवती आहे. बघा, आपलं जर 2 दिवस एखादे पदार्थ खायला आपल्याला प्राप्त झाले नाही तर शरीराची काय अवस्था होईल? म्हणजे वनस्पती विश्वाचं किती महत्त्व आहे आपल्या जीवनामध्ये हे सांगितले त्यांनी.
मग यातून आपण कसे जगावे याचा बोध आपल्याला प्राप्त होतो. तुमच्यापाशी जे आहे आणि तुम्ही जे जाणता आणि तुम्ही जे आहात त्या सर्वांच्या प्रती अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी आहुती देण्याचा बोध यामधून आपल्याला प्राप्त होत आहे. या आद्य आहुतीचा गर्भित अर्थ प्रेम आज आहे. आता प्रेम म्हणजे निरपेक्ष प्रेम, कुठलाही हेतू नसलेलं. हा बोध जर आपल्याला समजला तर आपण प्रेमळ होऊ व प्रत्येक सजीव वस्तूवर पूर्ण मनापासून प्रेम करायला लागू. इथपर्यंतचा महत्त्वाचा भाग आपण बघितला या 7व्या पाठाचा. मग असा एका विश्वाचा जर आपण सूक्ष्म पद्धतीने विचार करू लागलो तर आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच गुरूंची अखंड कृपा, आध्यात्मिक रूपाने जर आपण विचार केला तर ती आपल्यापर्यंत राहील आणि त्यातून आपल्याला प्रत्येक गोष्टींचं आकलन होईल आणि आकलनाप्रमाणे आपण कृती जर केली तर त्याचं सूक्ष्म ज्ञान आपल्याला होईल. असं हा पाठातला हा जो भाग आहे आपल्याला ज्ञान करून देतो. अशा या महत्त्वाच्या पाठाचं आपण आज आपल्या बुद्धीप्रमाणे चिंतन केलं. आज बघा कसे बरेच जण बोलले, बरं वाटलं. म्हणजे काय झालं की आपल्यातलं जे व्यक्त स्वरूप आहे ते शब्दाच्या रूपाने आपण इतरांपर्यंत पोचवायला लागलो. हा आपल्या व्यक्त स्वरूपाचा एक प्रकाशाचा प्रकार आहे. मग संख्या किती याला फार महत्त्व नाही राहत, आपण समजून घेऊन किती आचरणात आणतो हे खूप महत्त्वाचं. आकाश विश्वातील सृजनशील तत्व कुठल्या स्वरूपात असतं? सृजनशील तत्व प्रत्येक गोष्टीत आहे. आपल्या शरीरामध्ये ते आहे. आपण आकाश विश्वा आपण नाही साती तत्वात आहे. आपण साधना करत असू, आपल्यात साधना करत असू किंवा नसू, ते सृजनशील तत्व आपलं जीवन घडवतं. बघा साधना करत नसू तर त्याच्यामध्ये नकारात्मकता जास्त अनुभवायला येईल. मग ते सृजनशील तत्वाचं काय, त्या तत्वाला कळत नाही मी काय काम करतो, ते काम करत राहतं. फक्त ते सकारात्मक आहे का नकारात्मक आहे हे ठरवण्याची बुद्धी आपल्याला आहे. आणि ही साधना आपल्याला शिकवते की त्याला नकारात्मक येऊच द्यायचं नाही, त्याला सकारात्मकच न्यायचं. आकाश विश्वामध्ये कुठल्या स्वरूपात असतं ते? त्याचं स्वरूप डोळ्याला दिसणारं नाहीच आहे, ते सूक्ष्म आहे. ते कार्य घडून आणतं तेच दिसतं. म्हणजे उदाहरणार्थ बघा, तुम्हाला क्लासमध्ये येऊन बसण्याची बुद्धी त्याने दिली त्या तत्वाने, म्हणून आपण आलो. मला बुद्धी दिली तुम्हाला सांगा म्हणून मी सांगितलं, त्या तत्वाने हे करून घेतलं. माझ्या बुद्धीमध्ये विचार आला का माझी आता वेळ झाली, विचारातून व्यक्त झालं. बघा ना, ते न 148 लोकांनी नोंद केली. मी बघितलं 20, 22, 15, 18 पर्यंत लोक नियमित राहतात. काय झालं, ज्याचा जेवढा विचार विकसित झाला तेवढा त्याला बसावंसं वाटतं. बरं, हा विषय असा आहे की माणसाची एक क्षमता असते ना, ती फार काळ टिकून राहत नाही. मग तो काही काळाने आपोआप गळत जातात. बघा, साधनेमध्ये गळणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. जेव्हा तुम्ही लाख लोकांपर्यंत ही साधना जाते तेव्हा त्यात ते 5-10 करतात आणि जे काही करत राहतात असं दिसतं ते बऱ्याच वेळेला वरवरचं असतं, सूक्ष्मकडे जाण्याचा विषय नसतो. मग फॉलोअर्स जसे असतात नाही, फक्त यांनी सांगितलं खूप चांगलं, अशी संख्या खूप जास्त आहे. पण खऱ्या साधकाचं स्वरूप हे स्वतः करण्याचं असतं. मला ते सूक्ष्म शोधायचं होतं गुरुजी, का म्हणजे आकाश विश्वातलं सृजनशील तत्व कुठल्या स्वरूपात असतं ते शोधायचं होतं मला. आता मिळालं ना उत्तर तुम्हाला. मग ते तत्व आपल्याकडनं प्रत्येक कार्य घडून घेते. लक्षात ठेवा तुम्ही. समजा एखाद्या विषयीच्या तुमच्या मनामध्ये आलेला असूयेचा विचार सुद्धा सृजनशील तत्वाचंच काम आहे. पण ह्याच तत्वाला जर तुम्ही योग्य रीतीने कार्यरत केलं, आपण सांगतो त्याला धनतत्वातून ऋणतत्वातून संतुलित करायचं आणि मग त्याचा अनुभव आपल्याला घ्यायचा. ते तत्व आहे म्हणून आपण सगळं करतोय. आता सृजनाचा अर्थ आहे चांगलं करणं, पण त्या सृजनाला माहित नाही की तो फक्त विचाराप्रमाणे आज्ञा देतो की तू हे कर. मग त्याचा परिणाम जो असेल तो त्या सृजनाला माहित नाही. त्याचं कार्य कडून घेण्याचं जेवढं काम आहे तेवढंच तो करून घेतो. जसं आता आपलं बाह्यमन विचार करताना परिस्थितीनुरूप विचार करतं, पण अंतर्मन तसा विचार करतं का? अंतर्मन तसा विचार करत नाही. अंतर्मनाला शब्द कळत नाहीत, अंतर्मनाला चित्रमिती कळते. त्याच्या अंतर्मनामध्ये चित्र उमटतं आणि त्या चित्रानुसार ते विचार करून तुम्हाला सांगतं. पण हे विचार कळायला आपल्याला आधी साधना असेल तर ती चित्रमिती आपल्याला कळू शकते. आता बाह्य स्वरूपात आहे का गुरुजी?
जसं की म्हणजे आता पाऊस येण्यापूर्वीची साधारण 5 ते 8 दिवसापूर्वी म्हणजे माझ्या डोक्यात असा विचार यायला लागला का आता पाऊस पडणार आहे, आपण झाडांची कुंड्यांची माती कोरावी, खत घालावं आणि कटिंग करावी. तसं तसं मी ते बरोबर पाऊस पडण्याच्या पूर्वी बरोबर 5-6 दिवसापूर्वी ते काम केलं गुरुजी झाडांचं. म्हणजे तो जो विचार माझ्या मनात आला ते आकाश विश्वातील सृजनशीलामार्फत. बरोबर ना, ते हे तत्व सगळ्या ठिकाणी कार्यरत आहे. म्हणून सांगितलं तुम्ही साधना करत असा, साधना करत असा, ते कार्य तुमच्याकडून घडूनच घेते. फक्त त्याला मागे अध्यात्म परत सांगतं की तुमचं संचित, प्रारब्ध आणि क्रियमान ह्या 3 गोष्टी कार्यरत आहेत. हा, मला तेच शोधायचं होतं. मी म्हणजे मी ते संचितामध्ये विचार असेल आला- संचितामध्ये असेल तर लवकर करतो, संचितातलाच भाग क्रियमानात येतो, तो ह्या जन्मातला असेल तो त्वरित घडून आणतो. आणि क्रियमान कर्म मात्र असं आहे की त्याच्यामध्ये साधकांच्या 4 अवस्था सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सर्वात पहिला असतो बद्ध, तो काहीच करत नाही. मग जिज्ञासूचा निर्माण होतो, जिज्ञासूचा पुढे मुमुक्षू तयार होतो आणि मुमुक्षुताचा मग साधक तयार होतो. अशा साधनेच्या 4 अवस्था आहेत. म्हणजे पहिल्यांदी तो बद्ध असतो, तो काही कुठं लक्ष देत. बद्धाच्या मध्ये कुठेतरी त्याच्या जीवनात संकट निर्माण झाली की मग त्याच्यामध्ये अशा ह्या भागाची जिज्ञासा निर्माण, त्या जिज्ञासेतनं मग तो काय करतो, अधिक मुमुक्षू बनतो. म्हणजे त्याला तीव्र इच्छा लागते की मला हे पूर्ण प्राप्त व्हावं. आणि मग त्याची ज्याची इच्छा होती तो साधकाच्या मार्गावर साधक म्हणून चालू राहतो. या पायऱ्या आहेत साधनेच्या. आता आधी प्रार्थना घेऊया, मग काही प्रश्न असेल घ्या. कोण घेणार वर्ग संपण्याची प्रार्थना? गुरुजी मला थोडं बोलायचं. गुरुजी प्रार्थना. हो घ्या. गुरुजी मला बोलायचं थोडं. प्रार्थना घेतली की बोलणार आपण. प्रार्थना घेऊ दे फक्त. वेळ संपला आपला. प्रार्थनेमध्ये वेळ घेऊया गुरूंना, म्हणजे ताटकळत नको ठेवायला गुरूंना, आणि मग बोलूया. तर प्रार्थनेची स्थिती घ्या. टाचा जुळवायचे आहेत, डोळे अलगद बंद करायचे, प्रकाशाची कल्पना करा. चष्मा, टोपी, पदर असेल तर काढून ठेवा. प्रकाशाची कल्पना करून उजव्या बाजूने धन प्राणशक्ती येत आहे, डाव्या बाजूने ऋण प्राणशक्ती येत आहे. तो प्रकाश पुढे, मागे, वर, खाली संपूर्ण आसन दिव्य प्रकाशाने भरून गेले अशी कल्पना करून भावांतकरणाने प्रार्थना म्हणूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत्. ओम शांती शांती शांती. ओम असतो मा सद्गमय, तमसो गमय, मृत्योर्मामृतंगमय. ओम शांती शांती शांती. हरि हर ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि हर ओम. आता एक ओंकार करायचा आहे आणि ब्रह्मविद्या माऊलीचे आपण आभार मानायचे. तर दीर्घ श्वास घ्या. दोन्ही हात हृदयस्थ ठेवून ब्रह्मविद्या माऊलीला आपण शरण जाऊन तिच्याशी नतमस्तक होऊन आभार मानूयात. आम्ही आपले आभारी आहोत, आम्ही आपले आभारी आहोत, आम्ही आपले आभारी आहोत. आजच्या वर्गामध्ये सरांनी खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं आणि शिवाय श्वसन प्रकार मानसिकमध्ये करून घेतला. त्याचा खूप दिव्य अनुभव प्रत्येकाला आला. त्याबद्दल सरांचं आपण टाळ्या वाजवून कौतुक करूया आणि शिवाय आभारी मानूया. आपण सर्व ज्ञानी, गुणी, प्रजावंत, प्रकाशाचे अधिकारी, ज्यांच्यामुळे आपल्या वर्गाला एक वेगळी शोभा येते, वर्ग चैतन्य होऊन जातो. आपल्यातल्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन. आपलंही टाळ्या वाजवून खूप खूप आभारी, खूप खूप कृतज्ञ आहे. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. हरि हर ओम, हरि हर ओम, हरि हर. धन्यवाद गुरुजी. आम्ही आपले आभारी आहोत, आम्ही आपले आभारी आहोत.